मोरोबाई येणार आहे की नाही, किती वेळ वाट पाहायची याची. येईल. कामात अडकला असेल कुठल्या तरी. कामात अडकला असेल आणि यायला उशीर झाला असेल किंवा येणारच नसेल, कळणार कसे आपल्याला. पाहू थोडा वेळ वाट, नाही तर ठरवू काय करायचं ते. मग हे ना कायमचे झाले मोरोबाचे, सतत काहीतरी करत असतो. असू दे. असू दे काय असू दे, भिडेंकडे जायचं आहे असं मी नीट समजावून सांगितलं होतं त्याला हेही बजावून सांगितलं होतं की उशीर करू नकोस. ऐकतच नाही म्हणजे. अरे तो मुद्दामून थोडीच उशीर करणार आहे. त्याचं काही सांगता येत नाही बाबा. अरे निकाल लागल्यापासून अगदी निवांत झालाय तो. त्यात आपण तालमीत जात नसल्यामुळे काही कसले नियोजनच राहिले नाहीये त्याचे. कधी झोपतो, कधी उठतो, काही करतो आणि घरचेही काही बोलत नाहीत रे त्याला. अरे असं काय म्हणतोस, घरचे बोलत असतीलच की. हा आता आपल्याला सांगत नसेल तो ही गोष्ट वेगळी. हा तेही आहेच म्हणा. असो, मी काय म्हणतो, आपण पुढे जाऊया का. आपण गेलो तो इथं आला तर. हा आला तर आला, असंही त्याला ठाऊक आहे आपण भिडेंकडे जाणार आहोत ते. आणि तसही तिकडे येऊन वाडाच बघणार आहे तो डोळे फाडून. गबरे चल चला. काय चाललंय जोशी, का सारखे वाटेत येत आहे? काय चाललंय आहे हे तुम्ही सांगा. वाडा मालकीचा आहे म्हणून मनास येईल ते वागणार का? हे आम्ही अजिबात चालू देणार नाही. आम्ही म्हणजे आम्ही विष्णू भट, चालणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? जोवर तुम्ही त्या जोत्याला जागा देणार नाही, हे कबूल करत नाही, तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही. स्वस्थ बसणार नाही म्हणजे नेमके काय करणार ते तरी सांगा. तुम्हाला या वाड्याबाहेर पाऊल टाकू देणार नाही. शूद्राला मदत करणाऱ्याचे या वाटेवर पाऊल अजिबात पडता कामा नये. आत्मा आधी. विष्णू भट, हे जरा अति होतंय. बाजूला व्हा, मला जाऊ द्या. अजिबात बाजूला होणार नाही. आणि तुम्हाला आत व्हा म्हणून सांगितलं ना. चला आत व्हा, चला आत व्हा. जोशी, बऱ्या बोलाने बाजूला व्हा, नाहीतर काही इजा झाली तर जबाबदार तुम्ही असाल, सांगून ठेवतो. धमकी? अहो ऐकलं, धमकी देतायत भिडे. त्या शूद्राला मदत केली ती केली, अरे का ब्राह्मणाला धमकी देण्यापर्यंत मजल गेली तुमची भिडे. तुम्ही माझ्या वाटेत कशासाठी येताय? वाडा माझ्या मालकीचा आहे. मी शाळेला देईन नाहीतर विकून टाकीन. विचारणारे तुम्ही कोण? जोशी काय गोंधळ चाललाय हा? बरं झालं केशव भट तुम्ही आलात ते. हे भिडे, त्या शूद्र जोत्याला आपला वाडा मुलींची शाळा सुरू करण्यासाठी देऊ करतायत ते हे भिडे. असे 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 म्हणजे भिडे भिडे म्हणतात ते तुम्हीच का? हो, मीच तात्यासाहेब भिडे. का? महोदय, नाही म्हणजे तुमची नेमकी अडचण काय आहे? नाही म्हणजे तुम्ही त्या शूद्रास मदत का कशासाठी करताय? आणि कोणत्या अधिकाराने तुम्ही मुलींसाठीच्या शाळेला पाठिंबा देताय? मी काय करावे हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. माझा प्रश्न? अहो तुमचा प्रश्न कसा? हा धर्माचा प्रश्न आहे. स्त्री शिक्षण देणे निषिद्ध आहे असे शास्त्रात लिहिलेले आहे. तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्हास हे ठावे नाही. हो, आणि त्यात तर हे यांचा वाडा देऊ करतायत. कोणत्या शास्त्रात लिहिलंय स्त्रीला शिक्षण वर्ज्य आहे म्हणून? तोंडाला येईल ते बोलू नका. आणि मुळात तुम्ही कोण आहात? कोण? अहो केशव भट नाव आहे त्यांचे, केशव भट. पेशव्यांच्या खास मर्जीतले आहेत ते. खास आहेत नाही, खास होते. पेशवाई नाही आता, कंपनी सरकारचं राज्य आहे. विसरलात की काय? भिडे, राज्य कोणाचे आहे कोणाचे नाही, पेशवाई आहे की नाही हे तुम्ही मत सांगू नका. आम्ही सांगतो तेवढे केवळ ऐका. आणि हो, आपुलकीने सांगतोय तोवरच ऐका, नाहीतर परिणाम फार फार वाईट होतील. तुम्ही जोत्यास मदत करता आहात हे आम्ही कदापि सहन करणार नाही. केशव भट जोत्या नाही, हे त्या ज्योतिराव असे म्हणतात. ज्योतिराव?
शिवा 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 शिवा. अहो काय डोके फिरले की काय यांचे? एका शूद्रास ब्राह्मणाकडून एवढा मान. मागे एकदा एका लग्न समारंभातून आम्ही चक्क हाकलून दिला होता त्याला, अगदी कडकडीत अपमान करून. वाटलं होतं सुधारेल सुधारेल, पण नाही, फरक काय आहे. विष्णू भट, सुधारण्यासाठी मुळात अंगात 4 गुण असावे लागतात. आता तेच नाही म्हटल्यावर कशी काय सुधारणा होणार? अहो मी काय म्हणतो, त्या जोत्याचं जाऊ द्या हो, या भिडेंना आधी समजवा हो. मला नाही वाटत यांना समजले आहे असे. समजले कसे नाही? रे पहा भिडे, तुम्ही आपल्यातले आहात म्हणून आपुलकीने समजावतोय तुम्हास. मला ज्योतिरावांचे काही चुकीचे वाटत नाही. मी त्यांना मदत करणार. आणि हो, तुम्हाला आपुलकीने जे काही करायचे असेल ते करून घ्या. मला काही एक फरक पडत नाही. अहो फरक कसा पडत नाही ते बघतो ना आम्ही. भिडे तुम्ही हे पहा मोरोबा, केशव भट बोलले ते काही चुकीचं नाही. आपलं कुटुंब सदन नाही. कसा बसा आपला उदरनिर्वाह चालतो, त्या धर्मातून आपल्याला बाहेर काढलं तर 2 वेळच्या खाण्याची फांत होईल. अहो बाबा, ज्योतिराव जे काही करत आहेत त्यात काहीही चुकीचे नाही. त्याचं चूक की बरोबर यात मला काडी मात्र रस नाही. आणि हे केशव भट सरळ सरळ आपल्याला धमकी दिल्यासारखे बोलून गेले, त्याचे काय? धमकी दिल्यासारखे नाही, धमकीच दिली आहे त्यांनी. आणि आपण त्यांच्या धमकीला भीक घालायची का? हो, कारण आपल्याला इथे राहायचं आहे. नाही, मला हे काही तुमचे पटत नाही. तुला पटावे अशी माझी इच्छाही नाही. पण मला तुम्ही हे जे काही करायला सांगताय ते करायचे नाही. अहो ज्योतिरावांना एकटे पाडायचा डाव खेळतायत केशव भट. तुम्हाला का समजत नाहीये? हा डाव साधतायत ते. मोरोबा, ते काही नाही. तू जोवर आम्हाला शब्द देणार नाहीस तोवर मी पाण्याचा एक थेंबही घेणार नाही. आता तूच ठरव, तुला कोण जवळचे आहेत ते, आम्ही की ज्योती? आई, वचन दे. तात्यासाहेब नमस्कार. 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 बसा. काय आज दोघेच आलात? वाळवेकर नाही आला? नाही, कुठल्या तरी कामात अडकला असेल त्यामुळे येऊ नाही शकला. नाही म्हणजे येणार होता तो, आम्ही वाटही पाहिली त्याची, पण काही कल्पना नाही का नाही आला. तात्यासाहेब मला आपुलकीने सांगतोय तोवरच ऐका, नाहीतर परिणाम फार फार वाईट होतील. तात्यासाहेब सगळं ठीक आहे ना? हो हो, मी जरा विचार करत होतो. चला, मी तुम्हाला जागा दाखवतो. या, असे या. ही जागा, इथेच मी वर्ग सुरू करा म्हणतोय. ही या ठिकाणी कसा वर्ग सुरू करणार? नाही म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते ध्यानात येत आहे माझ्या, पण काही पर्याय नाही. सध्या हीच खोली आहे जिथे शाळा सुरू करता येईल. पण तरी वस्तुतः नाही, अगदी खरं सांगायचं म्हणजे इथे शिक्षण घ्यायला कोण तयार होणार? ही अशी अडगळीची खोली, इथे विद्यार्जन कसं होणार? मी समजू शकतो, आणि खरं म्हणजे तुमच्या कार्यात सहभागी व्हायचं म्हणून मी मदत करायला तयार झालो. अर्थात तुम्हाला इतर कुठे जागा मिळणं शक्यच नाही शाळा सुरू करायला, हे जाणूनच मी जागा द्यायला तयार झालो.
पण सध्या माझ्याकडे ही एकच खोली आहे. मला तुमच्या नाराजीचे कारण स्पष्टपणे दिसते आहे, पण नाही नाही नाही, असं म्हणू नका. आपण काहीतरी मार्ग नक्की काढू आणि तुम्ही मनाला लावून घेऊ नका. आता बरे हाती सापडलात रे. तुम्हाला काय वाटलं रे? तुम्ही काहीही कराल आणि आम्ही बघत बसू? धर्म बुडू देणार नाही मी. त्यासाठी काय वाटेल ते करावं लागलं तरी करेन मी. अगदी भले हाती शस्त्र घ्यावं लागलं ना तरी तेही घेईन मी. आता पाहतोस मी तुमच्याकडे. मागे वा. काय करताय? तुमची बुद्धी भ्रष्ट झालीये का? अरे बुद्धी भ्रष्ट तर तुमची झाली आहे भिडे, जे तुम्ही या शूद्राला मदत करताय तेही धर्म बुडवायला. वाटेल ते बरळू नका. धर्म वगैरे काही बुडत नाही. आणि हो, मी आणि तात्यासाहेब ब्राह्मणच आहोत. तुमचाच बरा धर्म बुडतोय. ज्योती हिंदू नाही का? त्याचा धर्म बुडत नाही का? काहीतरी बोलायचे म्हणून बोलू नका. काहीतरी ठोस कारण घेऊन या आणि मग विरोध करा. ये तू कोण रे मला शिकवणारा? काय ठाऊक आहे तुला? एका ब्राह्मणाला ठकललंय तुम्ही. वाटोळ होईल तुमचा, किडे पडतील. आणि ए शूद्रा, तू काय रे तुझी ती शाळा काढायची म्हणतोयस ना? तुझी शाळा कशी सुरू होते ना तेच पाहतो आम्ही. अरे तुझी ती भिकार शाळा ना एक दिवस सुद्धा चालणार नाही. कशी चालते तेच पाहतो आम्ही. ज्योतिराव, तुम्ही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. वाटेल ते बोलतो तो. तात्यासाहेब, तुमच्या या अडगळीच्या खोलीतच मी शाळा सुरू करणार. त्यांची कीर्ती फार थोर झाली. अव झालं समज वाचून. लक्ष नव्हतं माझं. मी जरा वेगळाच विचार करत होतो. का हो, काय झालं? आज दुपारी तात्यासाहेबांच्या वाड्यात गेलो होतो. तुझी शाळा कशी सुरू होते ना तेच पाहतो आम्ही. आता पाहतोस मी जोशी! तुझ्याकडे. मागे वा. काय करताय? तुमची बुद्धी भ्रष्ट झालीये का? अरे बुद्धी भ्रष्ट तर तुमची झाली आहे भिडे, जे तुम्ही या शूद्राला मदत करताय तेही धर्म बुडवायला. अहो पर हे विरोध होणार आहे हे ठाऊक होतं, पण अशा पद्धतीनं होईल हे माहित नव्हतं. चांगली कामं करणाऱ्यासनी माग कसं वडावं हे यांच्याकडनं शिकाय पाहिजे. आणि म्हणा आमासनी समद ठाव. पर कुणासाठी कुणी काही करत असेल तर हेच लोक आडवे येतात. नाही तर काय, स्वतःहून काही करायचं नाही आणि दुसरे करायला लागले का त्यांना आडकाठी घालायची. पर मला एक समजना, त्यासनी कशापायी मिरची झोंबते. म्हणजे कुणी शिकत असेल तर त्यासनी काय अडचण आहे? अगं असं कसं? सगळे शिकलेत, मग ह्यांचं महत्व काय उरलं? ज्ञानावरची यांची मक्तेदारी संपल ना.
लोक एकदा शिकले का आपल्याला घाबरायचे नाहीत, आपल्या हातापाया पडायचे नाहीत, हे पक्क ठाऊक आहे त्यांना. हा म्हणजे जर का समधी शिकली तर त्यासनी कुणीच विचारायला जाणार नाही. आणि जर का बाया शिकल्या तर त्या समध्या घराला शिकवतील, घर पुढे घेऊन जातील. तू बघ सावित्री, बाई शिकू दे, फक्त घर नाही, अख्खाच्या अख्खा समाज बदलल. अगं म्हणून तर मी स्त्री शिक्षणाचं महत्व लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न करतो आहे. पण तेच ह्यांना नको आहे का? कारण नाही तर ह्यांची दुकानं बंद होतील. म्हणून आपल्या शाळेला विरोध करून या सगळ्याच्या मुळावर घाव घालायचा डाव आहे ह्यांचा. कारण एकदा शाळा सुरू झाली का लोक शिक्षणाचा विचार करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून आधी शाळा सुरू होऊच द्यायची नाही असं आहे वय. हा हवं पर मग ही समधी विरोध करणारी माणसं डोंगेच म्हणायची की? अजिबात नाही. विरोध करणाऱ्या बऱ्याच जणांना आपण काय विरोध करतोय हे देखील माहित नाही. घाबरवल्यामुळं किंवा भटाला घाबरल्यामुळं लोक विरोध करतायत. अडाणी आणि भोळसट लोक आहेत. अवं पर ह्याच भोळेपणाचा फायदा घेऊन केशव भट काय तर डाव करत्याल. अव तुम्हासनी जपून राहायला लागल. होय, पण एकट्या मला नाही, मोरोबाला आणि सखालाही सांगावं लागल का जपून राहा,